रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातला वाद हा आता संपुष्टात आलाय। युती झाल्यामुळे दोन्ही नेते पुन्हा एकत्र पाहायला मिळत आहेत आणि अशातच जालन्यामधल्या एका कार्यक्रमामध्ये रावसाहेब दानवेंच्या उमेदवारीवरून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मिश्किल टोलेबाजी केली आहे। तुमचं तिकीट कापण्याच्या चर्चांनी अनेकांना आनंद होतो, मात्र आम्हाला तुम्हाला निवडून आणायचे, त्यामुळे आमच्याकडे आता पहिल्यासारखं पाहू नका असं खोतकर म्हणाले। तर मला उमेदवारी मिळाली तर तुमच्या तोंडात साखर पडो असं म्हणत दानवेंनीही खोतकरांना प्रत्युत्तर दिलंय। विविध विकास कामांचं दानवेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळेस दोन्ही नेते एकत्रच होते। आम्ही निश्चितपणे आता सर्व मतभेद बाजूला करून पुन्हा एकदा या ठिकाणी आपला माणूस पुन्हा लोकसभेवर कसा जाईल आणि तो दादाच्या माध्यमातून कसा जाईल। बातम्या काही येऊ दादा की तुम्हाला तिकीट कापणार आहे, तुमचं मिळणार आहे, आता काही लोकांना आनंदी होत असेल, त्यात आम्ही बी असू। पण आम्हाला आता ते तो आनंद आम्हाला होत नाही दादा। आता आम्हाला तुम्हाला निवडून आणण्यामध्ये आनंद आहे। आता तुम्हाला निवडून आणण्यामध्ये पुन्हा केंद्रामध्ये पाठवण्यामध्ये आनंद आहे। कोणीतरी तुमच्यापैकी बोललं की रावसाहेब दानवे म्हणते तिकीट मला मिळेल का नाही मिळेल, पण तुम्ही उमेदवाराची घोषणा करून टाकली माहिती तुम्ही। मला शेरगीर तर काही म्हणता येत नाही, पण मी तुम्हाला तुमच्या तोंडात साखर पडत दिलं तर चांगलीच गोष्ट आहे, आणि जर दिलं तर मी उमेदवार म्हणून आहेच आहे।